रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची रमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची सॉरी मला शेवटची स्टेप माहिती नव्हती मी फार एक्साइटमेंट मध्ये आधीच पाय खाली टाकला आणि ते कसं झालं पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महाराष्ट्राच्या 4 लाडक्या सासवांसाठी. क्या बात आहे. 4 बायका एकत्र आल्या की 2च गोष्टी होऊ शकतात, एक तर गप्पा नाही तर भांडण. पण या 4 बायका एकत्र आल्या आणि त्यांनी एक खूप सुंदर नाटक सगळ्या रसिक प्रेक्षकांच्यासाठी निर्माण केलेलं आहे. त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या नाटकाचं नाव आहे मदर्स डे आणि या नाटकाच्या निमित्तानं आज या 4ही सासवा, आता नाही म्हणणार मी, मैत्रिणी असं म्हणणार आहे, या मैत्रिणी इकडे आलेल्या आहेत कारण सगळ्या खूप यंग आहेत. 16 वर्षाच्या तरुणी असं मी म्हणतोच इकडे कोणी आलं की. तर मी अतिशय मनापासून या मंचावरती स्वागत करतो पौर्णिमा तळवलकर यांचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुहिता थत्ते मॅम यांच्यासाठी. जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा स्वागत करूया सुप्रिया पाठारे यांचं आणि जोरदार टाळ्या स्मिता सरवदे यांच्यासाठी. तर मदर्स डे या नाटकाविषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मी सुहिता मॅम तुमच्यापासून सुरुवात करतो. काय आहे मदर्स डे? मदर्स डे एक कॉमेडी आहे. मदर्स डेमध्ये हसू आणि आसूचा मिलापही बघायला मिळेल. वा. मदर्स डे ही आमच्या चौघींच्या मैत्रीची गोष्ट आहे. माझी भूमिका एका बहिणीची आहे आणि या माझ्या नणंदा आहेत. अच्छा, या सगळ्या आता सासवांपासून नणंदा असा प्रवास चालला. उलट चाललंय हळूहळू. हो, हळूहळू आम्ही तरुण होत जाणार आहे. हळूहळू बहीण, मग नंतर मुलगी. लहान मुली. हे तू यंग म्हणालास ते करेक्ट. करेक्ट. होणार सूनमुळे ट्युनिंग ऑलरेडी जुळलं होतं. आता फक्त नाटक यायचं बाकी होतं. खरं तर ब्लॅक कॉमेडी असं म्हणतात, तर त्याचा थोडासा आम्ही प्रयत्न केला आणि तो मला वाटतं रंगभूमीवर पहिल्यांदाच 4 स्त्रियांनी केलेली ब्लॅक कॉमेडी हे पहिलंच नाटक असेल. क्या बात है, क्या बात है. पण साधारणपणे काय कथानक आम्हाला बघायला मिळणार आहे? ही आमची वहिनी आहे आणि आम्ही तिच्या 3 नंदा आहोत. तर आई आमची आजारी असते आणि मग कशा गोष्टी घडत जातात. म्हणजे आई आजारी आहे तर मग तिला सांभाळायचं, मग कोणी सांभाळायचं, कसं सांभाळायचं, किंवा सांभाळल्यानंतर कोणाला जास्त फायदा होणार आहे आणि कोणाला तोटा होणार आहे, अशा त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग त्याच्यातनं जशी परिस्थिती बदलते तसे माणसाचे स्वभाव बदलत जातात आणि मग ते स्वभाव कसे बदलतात याचं नाटक हे म्हणजे मदर्स डे. सगळे जणांना स्वयंपाक आणि किचन जवळजवळ पाठ आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच सगळे सासरी अजून आहेत. तर आता काय हा प्रश्न विचारण्यामागचा उद्देश जो होता, कुठे चाललाय ते जरा अंदाज ठेवा. माझा उद्देश असा होता की आमच्या गावामध्ये एक कुकरी शो होतो. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात प्रशांत आंबले यांचं. तुम्हाला काय करायचंय आता मी तुम्हाला सांगतो. आता या भाज्यांपासून एक कार्विंग तुम्हाला करायचंय, काही एक वस्तू तयार करायची. ते काय करायची आहे ते सरप्राईज आहे. आता तुम्ही कुठल्याही टेबलवर तुम्ही उभं राहू शकता. जोरदार टाळ्या एकदा. वा, व्हेरी गुड. क्या बात कुठलं ताट पाहिजे आहे. कुठलं पण निवडू शकता. ओके. आता तुम्हाला काय करायचं आहे हे सरप्राईज तुमच्या समोरच्या चिठ्ठीवर लिहिलं आहेत. तर डॉक्टर हे ओपन करतील. काय करायचं आहे ते त्यांना बनवायचंय या भाज्यांपासून बदक. क्या बात है. तुम्हाला या भाज्यांपासून बनवायचं आहे गाडी. गाडी गाडी सोपी आली. वा वा वा. तुम्हाला यापासून बनवायचं आहे व्हेरी गुड. आणि फायनली स्मिताताईंचा नंबर आहे. स्मिताताई नारळाचं झाड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय आहे तुमची वेळ सुरू होते आता. नारळाचे झाड आहे. नारळाचे झाड.
वा वा क्या बात है. वा 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 वा. सुप्रिया ताई काय करताय? क्या बात है. सुनीताजींना बदक बनवायचं होतं. हा ते बघा दाखवा. पदक महाराष्ट्रामध्ये प्रथमच, म्हणजे जे पक्षी दूरदेशावरून येतात तुम्ही बघितलं आहे. इकडे वाशीच्या खाडीमध्ये फ्लेमिंगो येतात, त्या प्रकारे आज ना उद्या आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे बदक येतील. हा बदक कमी अँग्री बर्ड जास्त वाटतं बघा. हा ते वा 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 वा. क्या बात है. सुप्रिया ताईंनी ज्यासाठी ही जी अट्टा काही असतो गाडी प्रत्येकाला. केलेली आहे बघा, तुम्हाला दाखवतो मी आता. बघा त्यांच्या या गाडीवरूनच कळतं की हे एक हेवी मोटर व्हेकल आहे, 6 चाकांची आहे. मला म्हणजे काय झालं ना, मला असं आता खरं तर अशा प्रकारचं मॉडेल आपण गव्हर्नमेंटला पण दिलं पाहिजे, कारण साधारण ही गाडी कमी आणि बुलेट ट्रेन जरा सगळ्याचं त्याला एक बघा. आणि आता मला खास उत्सुकता आहे त्या घराची. ते जे घर आहे एक म्हणजे हे काय आहे? क्या बात आहे. म्हणजे काय विचार केला असेल की बा घर म्हणजे हे म्हणजे हे काय असं लावलं? असतं ना, व्हॅनिटी घर असतं ना असं. अच्छा अच्छा अच्छा. कधीही उचलून कधीही कुठेही उचलून जाता जाता येतं. येतं. अच्छा, तसं मी अच्छा, केलंय अच्छा. ते. वा 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 वा. म्हणजे 2005 नंतरच्या झोपड. हो. हे पायऱ्या आहे. तो जिना आहे, जिना. जिना 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 या मरणं या. घर ते घर नारळ पाणी समजून पण ठेवू शकतो आपण. नारळ पाणी असो काय हरकत नाही. आता काय याला घर असं म्हणूया आपण. आता स्मिता ताईंनी त्यांना आपल्यासाठी नारळाचं एक, झाड बनवायचं होतं. नारळाचं झाड बनवलेलं आहे. वांग पेरा नारळाचं झाड येईल हा संदेश त्यांनी दिलेला आहे. असा एक संदेश दिलेला आहे. आणि हे लाईव्ह आहे हे बघा. हे लाईव्ह आहे. हे जे वाटतंय तुम्हाला एकदम हे बघा. क्या बात है. पण या चारही मैत्रिणींसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक सुद्धा असणारे आनंद मसवेकर आणि या नाटकाचे निर्माते गोविंद चव्हाण यांना. मदर्स डे हे नाटक आईवरचं आहे मुळात. आणि आई हा जो विषय आहे तो प्रत्येक माणसाच्या खूप जवळचा विषय आहे. आई म्हटलं की कुठलाही माणूस सेंटिमेंटल होतो. जे आपल्या मनातलं दुःख आहे किंवा जे दुःख आहे ते शुगर कोटेड दिलेलं आहे की हसता हसता लोक अंतर्मुख होतील. खरोखर वेगळं नाटक आहे की जी ब्लॅक कॉमेडी आहे आणि कॉमेडी गंभीर विषय कॉमेडीतून मांडलेला आहे. म्हणून हे नाटक की प्रत्येक प्रेक्षकांना आपलं वाटेल, त्यांना आवडेल आणि त्यांनी नक्की बघायला यावं. थँक्यू सो मच सर. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.